नमस्कार. आपल्या सगळ्यांची ई पब्लिक म्हणजे इंटरनेट पब्लिक या चॅनलमध्ये स्वागत. रिसोड मतदारसंघ, जिल्हा वाशिम, वर्ष 2019. मुकाबला होतोय अमित झनक विरुद्ध अनंतराव देशमुख. अगदी निकालाच्या दिवशी संध्याकाळपर्यंत सुद्धा रिझल्ट लागत नाही. 80-30ची लढत होतीये. त्यामध्ये अवघ्या 1000च्या फरकाने अमित झनक यांचा विजय झालेला आहे. फाईट खूप क्लोज होती. जवळपास अनंतराव देशमुख हे अपक्ष असून सुद्धा त्यांना जवळपास 67,000 मतं मिळालेली आहे आणि फक्त 1% मताने अमितराव झनक यांचा विजय झालेला आहे. ते काँग्रेसकडून, म्हणजे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमीच पूर्ण काँग्रेस पक्षासोबत जुळलेली आहे. त्यांचं वर्चस्वही तिथे आहे. पण अनंतराव देशमुख हे सुद्धा मुरब्बी मातब्बी राजकारणी होते. आता ते सध्या भाजप मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. वास्तविक 2024 आमच्या सर्वेनुसार 2024ला जर का अनंतराव देशमुख आणि अमितराव झनक ही जर का एकदा परत फाईट झाली तर यामध्ये अनंतराव देशमुख सहज विजयी होऊ शकतात. मात्र त्यांचं वय बघता हे होईल की नाही हे याच्याविषयी कुठली गॅरंटी आपल्याला देता येत नाही. मात्र अनंतराव देशमुख सोडून कुठलाही उमेदवार जर का अमित झनक यांच्या विरोधात उभा ठाकला तर मात्र यावेळेस अमित झनक नक्कीच विजयी होऊ शकतात. तर ओव्हरऑल सांगण्याचा पूर्ण मोरल ऑफ द स्टोरी असा आहे की 100% विजय निश्चित नाहीये. जर का विरोधक बदलला तर विजय निश्चित आहे. त्यामुळे ही लढत मागच्या वर्षी सारखीच किंवा मागच्या टर्म सारखीच इंटरेस्टिंग होणार आहे. जर का हे आमचा पूर्ण अंतर्गत सर्वेचे ॲनालिसिस आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत. जर का व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.